आज आपण राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनीच्या सुरक्षेविषयी उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत हा महाराष्ट्र शासनाने काढलेले परिपत्रक आहे। तुम्ही पाहू शकता 27 सप्टेंबर 2024ला निर्गमित झालेले परिपत्रक आहे। याची प्रस्तावना या ठिकाणी आपण पाहूया। राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनीच्या सुरक्षेविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून संदर्भ क्रमांक 4 अन्वये शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। या संदर्भात शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनीच्या सुरक्षेविषयक उपाययोजनाबाबत सुधारित शासन निर्णय निर्गमित करायची बाब शासनाच्या विचाराधीन होती। या ठिकाणी शासन निर्णय काय सांगतो ते पाहूया। संदर्भीय क्रमांक 4 येथील शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत आहेत व त्याच्याऐवजी हा GR त्या ठिकाणी लागलेला आहे। शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनीच्या सुरक्षेविषयक बाबींच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात याव्यात। या ठिकाणी सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे शाळा व परिसरात CCTV कॅमेरे बसवण्याबाबत कोणत्या अनुदानातून आपल्याला बसवायचे या ठिकाणी आपण पाहूया। खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांकरता शाळा व परिसरातील मोक्याच्या ठिकाणी पर्याप्त संख्येने CCTV कॅमेरे HD क्वालिटीचे बसवणे बंधनकारक राहील। या तरतुदीचे पालन न करणाऱ्या शाळांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल। यामध्ये प्रसंगपरत्वे शाळेचे अनुदान रोखणे अथवा शाळेची मान्यता रद्द करणे यासारख्या मार्गाचा देखील अवलंब करण्यात येईल। शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा म्हणजे जिल्हा परिषद शाळा ज्या शाळांमध्ये CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत अशा शाळांनी प्राधान्याने कॅमेरे बसवण्याबाबत कार्यवाही करणे आवश्यक आहे। संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये जिल्हा वार्षिक सर्वसाधारण सभा योजना म्हणजे DPC अंतर्गत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित योजनांची पुनर्रचना करून त्यासाठी किमान 5% निधी राखीव ठेवण्यात मान्यता देण्यात आली आहे। सदर शासन निर्णयान्वये ज्या योजनांसाठी हा निधी वापरण्यास मुभा आहे त्याचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आलेला आहे। यात पायाभूत सुविधांचे निर्माण या घटकांचा देखील समावेश आहे। त्यामुळे या घटकांतर्गत CCTV कॅमेरे बसवण्यासाठी 5% प्रमाणात राखीव ठेवण्यात आलेल्या निधीचा वापर करता येईल। 5% निधीचा वापर यामध्ये करण्यात येणार आहे। अशी कार्यवाही शक्य तितक्या लवकर करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीची असेल। जिल्हा स्तरावर उपलब्ध असणारे निधी जसे की खनिज निधी, विधिमंडळ व संसद सदस्य निधी, जिल्हा परिषदेमधील विकास कामाचे विविध निधी हे जिल्हा परिषदेमधील विकास कामाचे विविध निधी इत्यादी निधी शाळांमध्ये CCTV बसवण्याकरता वापरता येऊ शकतात। जिल्हा परिषद फंडमधून आपल्याला हे भेटू शकते। अशा प्रकारचे विविध निधी जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व संबंधित अन्य अधिकारी यांनी उपलब्ध करून द्यावेत। या संदर्भात शिक्षणाधिकारी यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करावा। शाळा व परिसरात केवळ CCTV कॅमेरे बसवणे पुरेसे नसून ठराविक अंतराने त्याचे फुटेज तपासणे देखील आवश्यक आहे। असे फुटेज तपासणे व काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास त्यावर कार्यवाही करण्याची जबाबदारी विशेषत्वाने मुख्याध्यापकाची व सर्वसाधारणपणे शाळा व्यवस्थापन समितीची असेल। मुख्याध्यापकाने आठवड्यातून किमान 3 वेळा अशी तपासणी करणे आवश्यक राहील। मुख्याध्यापकाच्या देखरेखीखाली फुटेज तपासण्यात यावेत। फुटेजमधील काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास याबाबत स्थानिक पोलीस प्रशासनाची संपर्क साधून योग्य ती कार्यवाही करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकाची राहील। या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने घ्यायची ती काळजी कोणती या ठिकाणी आपण पाहूया। सफाई कर्मचारी वर्ग 4 व तत्सम कर्मचारी यांची नियुक्ती करण्यापूर्वी त्यांची कौटुंबिक व अन्य अनुषंगिक पार्श्वभूमी तपासण्यात यावी। नियमित कर्मचाऱ्याबरोबर बाह्य स्रोताद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने ज्या नेमणुका केल्या जातात जसे सुरक्षा रक्षक, सफाईगार, मदतनीस, स्कूल बसचे चालक इत्यादी बाबतची संबंधित व्यक्तीची पार्श्वभूमीची काटेकोर तपासणी शाळा व्यवस्थापनामार्फत होणे आवश्यक आहे। यासाठी नेमणुकीपूर्वी चारित्र्य पडताळणी अहवाल स्थानिक पोलीस यंत्रणेकडून प्राप्त करून घेणे आवश्यक राहील। नेमणुकीनंतर संबंधित व्यक्तीच्या छायाचित्रासह त्याची सर्व तपशीलवार माहिती स्थानिक पोलीस यंत्रणेकडे देण्यात यावी। शाळांमध्ये बाह्य स्रोताद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने शिक्षकेतर कर्मचारी नियुक्ती करताना पूर्व प्राथमिक तसेच इयत्ता 1ली ते 6वी या वर्गासाठी शक्यतो महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी। शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नेमणुकीवेळी अशा कर्मचाऱ्याच्या बाबतीत ज्या निकषावर शासकीय कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येते त्याच निकषाचे पालन करून सदर नेमणुका करण्यात याव्यात। नियुक्तीपूर्वी अशा कर्मचाऱ्याची मानसशास्त्रीय चाचणी करण्यात यावी। आता आपण तक्रार पेटी पाहूया। पहिले पाहिला आपण CCTV कॅमेरा, दुसरा आता या ठिकाणी तक्रार पेटी।
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत करावयाच्या ठोस उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये तक्रार पेटी बसवण्याबाबत संदर्भ क्रमांक 1 येथील शासन परिपत्रकान्वये आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. या संदर्भात शाळा व्यवस्थापन क्षेत्रीय यंत्रणा यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. तक्रार पेटी उघडण्याबाबत तसेच त्यात प्राप्त झालेल्या तक्रारीवर करावयाच्या कार्यवाही संदर्भात सदर परिपत्रकान्वये सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. तथापि या तक्रार पेटीचा वापर सर्व शाळा प्रभावीपणे करीत आहेत किंवा कसे याची तपासणी होणे देखील तितकीच आवश्यक आहे. सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकरता तक्रार पेटी बसवणे व त्या संदर्भात संदर्भ क्रमांक 1 येथील परिपत्रकातील तरतुदीचे पालन करणे अनिवार्य आहे. यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकास व्यक्तिशः जबाबदार धरण्यात येईल. यात कसूर झाल्याचे आढळून आल्यास मुख्याध्यापकावर शिस्तभंगाची कारवाई देखील करण्यात येईल. तर या ठिकाणी आपण तिसरं पाहणार आहे सखी सावित्री समितीबाबत तरतुदीचे अनुपालन. शाळा केंद्र तालुका शहर साधन केंद्र या स्तरावर संदर्भ क्रमांक 2 येथील शासन परिपत्रकान्वये सखी सावित्री समिती गठन करण्यात आले आहे. सदर परिपत्रकान्वये या समितीने करायची कार्ये तपशीलवारपणे नमूद करण्यात आली आहेत. राज्यात प्रत्येक स्तरावर गठीत करण्यात आलेल्या समित्यांनी त्यांना नमूद केलेली कार्ये विहित कालावधीत पार पडणे आवश्यक आहे. याबाबतचा आढावा विशेष तत्वाने विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भात घेणे महत्त्वपूर्ण आहे. या ठिकाणी पुढचं पाहूया आपण विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत विशेषतः लैंगिक छळाबाबतचे अनुचित प्रकार अधूनमधून घडताना आढळून येतात. समाजाचा अशा घटकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन संवेदनशील स्वरूपाचा असतो. अशा घटनांचे विपरीत परिणाम विद्यार्थी, त्याचे कुटुंबीय व संपूर्ण समाजावर देखील होत असतो. अशा अनुचित प्रकारचे समूळ उच्चाटन होणे आवश्यक आहे. शाळांमध्ये मुख्याध्यापकाच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन करण्यात यावे. सदर समितीमध्ये पालकांचे 2 प्रतिनिधी, शिक्षकाचे 2 प्रतिनिधी, एक महिला शिक्षक प्रतिनिधी असतील. सदर समितीने विद्यार्थी सुरक्षेसंदर्भात शासनाने वेळोवेळी विहित केलेले शासन निर्णय, परिपत्रक यांची शाळा स्तरावर अंमलबजावणीबाबत प्रत्येक महिन्यात आढावा घ्यावा व याबाबत संबंधित शिक्षणाधिकारी, शिक्षक, शिक्षण निरीक्षक यांच्याकडे अहवाल सादर करावा. तसेच विद्यार्थी सुरक्षेसंदर्भात उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या नमुन्यामध्ये समितीचे प्रमाणित करून प्रमाणपत्र शाळेच्या दर्शनी भागावर लावावे. या ठिकाणी जिल्हा स्तरावरील विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती, विभागीय स्तरावरील पर्यवेक्षण समिती, उपरोक्त अ, ब, क, ड व आतापर्यंत आपण वाचलेले ते बघा. येथे नमूद करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्याकरता शिक्षणाधिकारी प्राथमिक व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी प्राथमिक व माध्यमिक शाळांकरता स्वतंत्ररित्या जिल्हा स्तरावर विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती त्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करावी. सदर समितीमध्ये शासकीय शाळांचे 2 व खाजगी शाळांचे 2 प्रतिनिधी व पालक संघाचे 2 प्रतिनिधी सदस्य म्हणून घ्यावेत. सदर समितीने महिन्यातून एकदा उपाययोजनांचा आढावा घ्यावा. यासाठी आवश्यकतेनुसार विद्यार्थी व पालकांचे जबाब नोंदवावेत. याबाबतचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे यांना सादर करावा. शालेय शिक्षण विभागाच्या विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी अ, ब, क, ड व ई येथील उपाययोजनांच्या अंमलबजावणीचे संनियंत्रण, अ, ब, क, ड व ई म्हणजे ते वरील मी वाचलेले जे आहेत त्यांच्याबद्दलचं, उपाययोजनांच्या अंमलबजावणीचे संनियंत्रण व पर्यवेक्षण करावे व वेळोवेळी क्षेत्रीय आढावा तसेच स्थळ भेटी करून या उपाययोजनांची प्रत्यक्षात खात्री करावी. अंमलबजावणी होत नसल्याचे आढळून आल्यास संबंधितावर कारवाई करावी व उपाययोजनांची पूर्तता करून घ्यावी. याबाबतचा अहवाल राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा संनियंत्रण समितीस सादर करावा. तर या ठिकाणी राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा संनियंत्रण समिती गठीत केलेली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी 7 मेंबर आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अधिकारी समितीतील पदनाम दिलेले आहेत. हे राज्यस्तरावरची समिती आहेत. राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा संनियंत्रण समितीने आवश्यकतेनुसार माननीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य महिला आयोग व माननीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांना समितीच्या बैठकीस निमंत्रित करावे व त्यांचे मार्गदर्शन घ्यावे. शाळेमध्ये विद्यार्थीसोबत अनुचित प्रकार घडल्याचे उघड झाल्यानंतर संबंधित शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सदर बाब 24 तासाच्या आत संबंधित शिक्षणाधिकारी यांना कळवावी. अशी अनुचित घटना कोणत्याही प्रकारे दडवून ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शन आल्यास संबंधित व्यक्ती व संस्था गंभीर शास्तीस पात्र ठरतील. सुरक्षेसंबंधी अनुचित घटना घडल्यानंतर विशेषतः मुलींमध्ये स्व अपराधित्वाची भावना निर्माण होते.
परिणामी त्या मानसिक दबावात येतात. त्यांना धीर देऊन त्यांचे मनोबल व स्वास्थ्य वाढवण्याकरता इच्छुक स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात यावी. सदर शासन निर्णय. अशा प्रकारचा हा शासन निर्णय, सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध असून याचा संकेतांक हा आहे. अशा प्रकारे हा GR काढलेला आहे. CCTV कॅमेरा आपण कशातून उपलब्ध करून त्या संदर्भातला देखील हा व्हिडिओ आहे. अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.